आजच्या ठळक बातम्या. रोहेवासियांच्या इच्छाशक्तीने सभागृह उभे राहिले. मंत्री अदिती तटकरे. चाकूचा धाक दाखवून पळणारा माथेफिरू बुलेटस्वार अपघातात जखमी. खोपोली शहरात भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे शिबिर. हरणे बंदर येथे समुद्री लाटांवर 4 चाकीचा स्वार होण्याचा प्रयत्न. मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्यासाठी सरकारची हालचाल. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बातमी 1. रोहा अष्टमी शहरात नाट्यगृह असावे असे साऱ्यांनाच वाटत होते आणि तटकरे साहेबांचे स्वप्न राहिले. अनेक आव्हानांना सामोरे जाऊन काम पूर्णत्वास गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांचेही पाठबळ लाभले. म्हणूनच आज डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृह उभे राहिले असे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी रोहेवासियांच्या इच्छाशक्तीने सभागृह उभे राहिल्याचंही सांगितले. पहिल्यांदा या रोहा अष्टमी शहरामध्ये एक सांस्कृतिक सभागृह असावं आणि त्या सभागृहाचं काम हे करत असताना अनेक अडीअडचणींना सामोरं जात 90 साली त्या वास्तूच्या कामाची सुरुवात झाली. मधल्या संपूर्ण कालावधीमध्ये त्या वास्तूला त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये पुरेसा निधी प्राप्त झाला नाही, म्हणून जवळपास 6 ते 7 वर्ष ते काम तसंच राहिलं आणि मग 96 साली थोडीफार त्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आदरणीय तटकरे साहेब पहिल्यांदा राज्यमंत्री झाले त्यावेळेला नगरविकास आणि सांस्कृतिक विभागाची जबाबदारी ही त्यांच्याकडे आली आणि या रोह्यामधल्या सभागृहाचं नाट्यगृहामध्ये रूपांतर होण्याची सुरुवात ही त्यावेळेला झाली. त्याच्यानंतर अनेक परिस्थितींना आपण सामोरं गेलो. 2005चा महापूर असेल, त्याच्यानंतर आलेल्या आपत्ती असतील, या सगळ्यांना सामोरं जात असताना 2010 साली पुन्हा एकदा या सभागृहाची या नाट्यगृहाची आपण त्या ठिकाणी दुरुस्ती केली. ती सगळीच करत असताना आदरणीय तटकरे साहेबांचं नेहमी स्वप्न राहिलं की एक ऐतिहासिक अशी वास्तू डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांच्या नावाने आपल्याकडे त्या ठिकाणी उभारली जावी आणि म्हणूनच 2020-21 मध्ये पुन्हा एकदा या नाट्यगृह आणि या सभागृहाचा प्लॅन आपण तयार केला. कोविडचा कालावधी होता. एका बाजूला सगळेच त्या महारोगाची झुंज देत असताना साधारणपणे इतकी मोठी वैभवशाली वास्तू उभारायची तो संकल्प तर आहेच, पण त्याला लागणारा निधी हा आपण त्या ठिकाणी कुठे आणि कशा पद्धतीने उभारायचा हे आव्हान समोर होतच. पण एकदा का आपण सगळ्यांनीच मिळून स्वप्न बघितलं की ती साकारण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी असते आणि त्याचबरोबर त्याच्या मागे आशीर्वाद सुद्धा असतात आणि म्हणूनच 2021-22 मध्ये या वास्तूचं काम सुरू करत असताना अनेक आव्हानांना सामोरं जाऊन आज या वास्तूचं आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये उद्घाटन होत आहे. बातमी 2. मुरुड साळाव रस्त्यावर मजगाव ते नांदगाव दरम्यान शाळेतील काही विद्यार्थिनींना चाकू दाखवून अनुचित प्रकार करणारा माथेफिरू बुलेटस्वार दुपारी 12च्या सुमारास अपघातग्रस्त होऊन गंभीर जखमी झालाय. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सरवा येथील कल्पेश देवधरे वय वर्ष 37 असे या बुलेटस्वाराचे नाव आहे. मुलींना चाकू दाखवून विनयभंग करणारा हा बुलेटस्वार एसटी बसला धडकून स्वतः नुकसानीस कारणीभूत ठरला असे पोलिसांनी म्हटलं आहे. बातमी 3. खोपोली येथे भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय समावेशन आणि विकास विभाग मुंबई प्रादेशिक कार्यालय वित्तीय समावेशन योजनांच्या संपृक्ततेसाठी शिबिर आणि पुनर्बांधणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक नीरज निगम आणि मुंबई क्षेत्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यालयाचे सुमन रे यांची विशेष उपस्थिती लाभली. या शिबिरातील उपस्थित बँकेच्या खातेधारकांना बँकेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली. आज जे शिबिर आयोजित केलं गेलं होतं ते भारत सरकारच्या वित्त विभागानुसार हे निर्देश प्राप्त झालेले आहेत. 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये जे कॅम्प घ्यायचे होते ग्रामपंचायत लेवलला, त्या अनुषंगाने आज खोपोलीमध्ये आजूबाजूच्या शाखांतर्फे एक शिबिर आयोजित केलं गेलं होतं. यामध्ये जवळजवळ 12 बँकांनी भाग घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने जनधन खाते ज्यांचं खातं नाही त्यांचं जनधन खाते खोलणे हा त्याचा मेन उद्देश होता. त्याच्याबरोबर ज्यांचं खाते आहे पण ज्यांची KYC केलेली नाही, 10 वर्षानंतर जनधन खाते निष्क्रिय होतं, त्यामुळे सरकारी योजनांचा कुठलाही लाभ त्या लोकांना मिळत नाही आहे. म्हणून लाभार्थ्यांची KYC करणं, जर लाभ मिळायचा असेल तर KYC करणं गरजेचं असतं. म्हणून KYC बँकेत न जाता ग्रामपंचायत स्तरावरती KYC करून घ्यायसाठी या लोकांना इथं पाचारण करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे खोपोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बातमी 4.
2च दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील कर्दे समुद्र किनाऱ्यावर थार या आलिशान गाडीतून एका पर्यटकाकडून स्टंट करताना गाडीला अपघात झाला होता. थार गाडीने 2-3 पलटी घेतल्या होत्या. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. असा स्टंटबाजीचा प्रकार शनिवारी सकाळी हर्णे बंदरासमोरील समुद्र किनारी आढळून आला. यामुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी अनेकदा पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अपघात घडले आहेत, पण याचे कुणालाच सोयरसूतक नाही. पोलिसांनी या अशा अतिउत्साही आणि स्टंटबाजावर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांमधून होताना दिसत आहे. बातमी 5. राज्य सरकारने मराठा आंदोलनात दाखल झालेले सौम्य स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये शासन निर्णयानुसार मोर्चा काढणे, निदर्शने करणे, घोषणाबाजी करणे, घेराव घालणे अशा प्रकारच्या सौम्य स्वरूपाच्या गुन्ह्यांवर सूट लागू होणार आहे. मराठा आंदोलकांसोबतच विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलकांनाही त्याचा लाभ होणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.